महापुरुषां महामातांचे सर्व जगले काय करतात माताच्या विचारांच्या प्रमाणे वागायला मागत नाही. संविधान संविधान म्हणून बोलतात. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेलं आहे व संविधानाच्या प्रमाणे आमचे राजकीय नेते त्या विचाराप्रमाणे का चालत नाही. काँग्रेसच्या गावामध्ये ईव्हीएम मशीन आलं म्हणून नरेंद्र मोदी किंवा बीजेपी यांनी फार मोठा पुढाकार घेतला होता. ईव्हीएम मशीन हे नको आहे म्हणून, कारण त्यांचा दावा होता ईव्हीएम मशीन मध्ये तो प्रकार चालतो. आपल्या इच्छेप्रमाणे त्या पक्षाला दिला असता, नको असलेल्या पक्षाला ते वोट जातं याची पूर्ण कल्पना बीजेपी सरकारला होती. म्हणून त्या काळामध्ये त्यांनी तो विरोध केलेला होता. सध्या बीजेपी सरकार राज्यात आणि केंद्रामध्ये आहे. जनतेचा हा आक्रोश आहे. जनता जागृत आहे. जनतेच्या लक्षात आलेलं आहे. जो कॅन्डिडेट उभा राहतो त्यांनी स्वतःचं मत सुद्धा दिलेलं असताना, स्वतःच्या पक्षाला त्यांनी मत दिलेलं असताना सुद्धा त्याचं मत सुद्धा त्याला मिळालं नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. हे वास्तव मान्य करावं लागेल. ईव्हीएम मशीन मध्ये हा जो घोटाळा होत आहे, या घोटाळ्यासाठी आज जनता रस्त्यात उतरलेली आहे. आता तरी जागे व्हा, आता तरी जागे व्हा. बीजेपी सरकारचं दावा आहे जोपर्यंत ईव्हीएम मशीन आहे तोपर्यंत आम्हाला कोणी हलवू शकत नाही. म्हणून आता आम जनतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि या ईव्हीएम मशीनला आपल्याला बंद करायला लागेल. याच्यापूर्वी कुठे ईव्हीएम मशीन होती? ईव्हीएम मशीन ज्या देशांनी निर्माण केली त्या देशांनी सुद्धा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून इलेक्शन करायचं बंद केलेलं आहे. मग आमच्या भारत देशामध्ये ईव्हीएम मशीनला का प्राधान्य दिलं जातं? यांची याच्यामध्ये स्वार्थ बनलेला आहे. त्यांना आत्मविश्वास आहे. येऊ शकतो. तुम्ही कुठेही नोकरी टाकलं तर ते आम्हालाच जाणार हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे. आणि यामुळे भारत देशाला जो निकाला काढलेला आहे हे आपल्याला पूर्णपणे इथे अभ्यास करावा लागेल. अरे सरकारी शाळा सुद्धा यांनी बंद केल्या. ज्या कोणत्या सरकारी व्यवसाय होते, उद्योगधंदे होते, आज भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयावर या रॅलीचं आयोजन केलं. मी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून या रॅलीला समर्थन देत आहे आणि माझं या उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना एक आव्हान आहे, विनंती आहे की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आम्हाला हजारो वर्ष रोजपासून वंचित केलं होतं. पण ईश्वरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो वोटचा अधिकार दिला आणि त्या वोटच्या अधिकारातून आमचे प्रतिनिधित्व आम्ही निवडू शकलो. पण ज्या लोकांनी आम्हाला हजारो वर्ष त्या अधिकारांपासून वंचित ठेवलं होतं त्या लोकांनी पुन्हा आम्हाला जे वोटिंग मशीनचं षडयंत्र, वोटिंग मशीनचं हत्यार आमचा वोट चोरण्यासाठी आणलेलं आहे. आपण सुद्धा इथे शासनाचे अधिकारी आहात. आपण सुद्धा गावागावात जाऊन वोटिंग मशीनचा डेमो दाखवत आहात. या डेमोमध्ये आम्ही
काही शेतकऱ्यांनी त्यावेळेला प्रश्न विचारतो त्यावेळेला आम्हाला कुठलाच त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, म्हणून आम्ही पुन्हा या प्रशासनाला काही प्रश्न विचारतो। काही महिन्यापूर्वी चंद्रयान मोहीम झाली, त्याचे नियंत्रण जर पृथ्वीवरून होत असेल तर ईव्हीएमचे नियंत्रण होणार नाही का, याचे उत्तर आपलं प्रशासन देऊ शकतो का? तशाच पद्धतीने टीव्हीचे नियंत्रण सुद्धा रिमोटने करता येतं, तर ईव्हीएमचे नियंत्रण होणार नाही याचे उत्तर तुम्ही देऊ शकता का? तिसरा मुद्दा आहे, आमचे शेतकरी बांधव देखील घरून शेतातील मोटर पंप चालू व बंद करू शकतात, मग तुमचे ईव्हीएम सुद्धा रिमोटने नियंत्रित होत नसेल कशावरून? 2004 आणि 2009 ला ईव्हीएमचा वापर जेव्हा झाला तेव्हा सुद्धा इलेक्शन कमिशन ईव्हीएम योग्य आहे असे सांगत होते, परंतु 8 ऑक्टोबर 2013 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा हा दावा फेटाळून लावला। त्यावर आपले काय म्हणणे आहे? असे अनेक मुद्दे समाजामध्ये विचारले जात आहेत। आम्ही सुद्धा या प्रशासनाला हे मुद्दे पुन्हा विनंती करून विचारतो की आपण गावागावात जाऊन वोटिंग मशीनचा डेमो दाखवता, पण आम्हाला आमच्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही। यासाठी तुमचाही साथ सहयोग या चुनाव आयोगाला आहे आणि त्याचं पूर्ण साथ सहयोग देऊन आमच्या वोटचा अधिकार आपण दिलाय। आपण या मशीनचा वापर चालावा, नाहीतर या देशामध्ये पूर्ण तीव्र जन आंदोलन होईल आणि या वोटिंग मशीनला हद्दपार केली असं मी शेतकऱ्यांच्या वतीनं आवाहन करत आहे। आपण मला इथे बोलण्याची